मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या प्रकरणावरती सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे। या प्रकरणाने मात्र महाराष्ट्रात सगळीकडेच खळबळ उडाली असून मित्रांनो, अजितदादांच्या अपघाताच्या अगोदर बारामतीत घडला होता सगळ्यात मोठा अघोरी प्रकार कोणी केला होता, कोण आहेत ते नेते? अजितदादा पवार यांच्या जवळच्या लोकांनी सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठानमध्ये जाण्याआधी तिथं काय केलं, कोणता केला कहर, पूजा बोकडं उलटी टांगली, नेमकं काय? मित्रांनो, सगळ्यात मोठी घडामोड अजितदादा पवार यांना अपघाती मरण आल्याच्या नंतर मित्रांनो या सगळ्या बाबी आता समोर आल्यात आणि राज्याच्या राजकारणामध्ये यामुळे आता प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मित्रांनो, बातमी काय आहे जाणून घेऊया। अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या मागे नेमका कुणाचा होता हात? मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून बारामतीतून आलेली सगळ्यात मोठी खबरबात। राज्यात एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणासह अनेक अघोरी बाबा आणि इतर भोंदूबाबाचे कारनामे समोर आले असून यावरून राजकीय वातावरण तापले आहे। अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो असल्याने राजकीय पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला। नंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना नाही यामुळे आपला राजीनामा द्यावा लागला। मात्र मित्रांनो, आता या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाताचं कनेक्शन तर नाही ना म्हणत प्रश्न उपस्थित केले आहेत। नेमकं काय घडले, कोण ठरले दादांच्या या अपघाताला कारणीभूत, कोण आहे ते मारेकरी, कोणी केला दादांचा अपघात, घातपात, या सगळ्यांचा त्यांनी केला आहे सगळ्यात मोठा खुलासा। महाराष्ट्र आता हे बघत राहील। नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती, अशी माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे। त्यानंतर आत्ता पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी विद्या प्रतिष्ठान EI इमारत बांधकामाजवळ मध्यरात्री मांडलेली अघोरी पूजा मांडल्याची माहिती देत फोटो देखील शेअर केले आहेत। त्याचबरोबर दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते, त्याआधी रात्री अशी अघोरी पूजा मांडल्याचं समोर आलंय। नेमकं काय त्यांनी म्हटलंय ते देखील आता आपण जाणूनच घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही बातमी महाराष्ट्रात अजित पवारांना न्याय देऊ शकेल। अजित पवारांचे मारेकरी महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न त्याने जो केला आहे तो अतिशय महत्त्वाचा। मित्रांनो, अमोल मिटकरी यांना मानलं पाहिजे या गोष्टीबद्दल। ते बघूया। अमोल मिटकरींनी त्यांच्या सोशल मीडियावरती 2 पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती आणि फोटो शेअर केला आहे। अमोल मिटकरींनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलंय की बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान घर येथे अघोरी पूजा होतात। हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही, तर अघोरी विद्या मानणारे, त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती, त्यांचे बारामतीला असलेले हस्तक याशिवाय कोणीही होऊ शकत नाही। अशातच या कालावधीत बारामतीत काही व्हिडिओ प्रसार माध्यमात फिरत आहेत। डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान या इमारत बांधकामाजवळ ही अघोरी पूजा मध्यरात्री मांडली होती। आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते, अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे। तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, अमोल मिटकरींनी म्हटलंय की 28 डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान EI इमारत बांधकामाजवळ मध्यरात्री मांडलेली अघोरी पूजा, दादा सकाळीच इमारत बांधकाम तिथे आले होते, परंतु तिथे मेलेला बकरा उलटा टांगला होता। या उलट्या टांगल्याच्या बकऱ्यावरून बोकड उलटे टांगून खाली अघोरी पूजा केल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलंय। 4 महिन्यानंतर अशा अवस्थेत हे सर्व आढळलं। अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी कसा घात केला हे भयंकर सत्य जनतेसमोर आलं पाहिजे त्यांनी म्हटलंय। त्यामुळे इथे देखील त्यांनी अशोक खरातची चौकशी करून अशोक खरातचे भक्तगण, महाराष्ट्रातील नेते कोण कोण आहेत त्यांची देखील चौकशी करावी, अशी अमोल मिटकरी यांनी त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांवरती आपला राग व्यक्त केला आहे, संताप व्यक्त केला आहे। 4 महिन्यानंतर ह्या वस्तू सापडतात, मात्र सरकार मात्र हे काही करायला तयार नाही, अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात अमोल मिटकरी यांच्या ट्विटने मात्र सगळीकडेच खळबळ उडवण्याचं चित्र निर्माण झालंय। मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? अमोल मिटकरी यांचा हा
महत्त्वाचा प्रश्न, आपल्याला आरोप पडतो का? नक्कीच यावरती आपण आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.